नांदेड जिल्ह्यातील आलेगाव या गावाच्या शिवारामध्ये आज सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। वसमत तालुक्यातील हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावच्या मजूर महिला जे आहेत त्या मजूर महिला ट्रॅक्टरद्वारे या भागात हळद काढण्यासाठी आल्या होत्या आणि सकाळी जे आहे ते सकाळी हे ट्रॅक्टर जे आहे ते एका विहिरीमध्ये कोसळलं आहे आणि या महिलांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। सद्यस्थितीला जे आहे ते एका महिलेची डेड बॉडी जी ती सध्या बाहेर काढण्यात आली आहे। अजून देखील काही महिला मध्येच अडकल्या आहेत, परंतु आज सकाळी जेव्हा घटना घडली ती घटना घडल्यानंतर शेजारचे शेतकरी आहेत हे शेतकरी धावत आले होते। दादा, तुमचं नाव काय आहे आणि घटना तुम्हाला कशी कळली, काय नेमकी घटना भगवान होती? शिंदे आलेगावची. बरं, ही काय नेमकी घटना होती, कसं तुम्हाला काय कळालं तेव्हा? आमच्या समोर ट्रॅक्टर आला तिकडून गावाकडून ट्रॅक्टर आल्याच्या नंतर त्या सरळ याच्यात गेलं, विहिरीमध्ये गेलं. विहिरीमध्ये गेल्याच्या नंतर मग ते एक शेतकरी होता, ते शेतमालक. मग त्यानं फोन केल्यानं आम्ही आलो. मग दोघं तिघं आल्यानं आम्ही दोघाला खाली सोडलं. आम्ही दोघं तिघांनी वरून धांदी आणल्या गावाकडून. धांदी आणून त्याला एकाला तिघाला काढलं, 2 लेडीज आणि 1 जेंट्स. ते तुम्ही सुखरूप त्या तिघांना बाहेर काढलं? सुखरूप काढलं. मग मध्ये किती लोक अडकले तुम्हाला काय कळालं? ते शेतकरी म्हणला 10 बाया होत्या, तर 2 बाया काढी 8 असतील होते. त्या ट्रॅक्टरचा चालक जो आहे तो चालक अल्पवयीन असल्याचं कळालं आहे आणि तेव्हा तुम्ही धावत आला तेव्हा ट्रॅक्टर चालक तिथं होता का? नाही, कोणीच नव्हतं इथं. शेतमालक फक्त होता. तुम्ही काढताना त्या लोकांना तुम्ही बाहेर काढला तेव्हा तुम्ही किती जण होते? तुमच्यासोबत आणखी कोण कोण आम्ही होतं? 4 जण होतो. मी, भागवत शिंदे आणि ज्ञानोबा शिंदे. मग तुम्ही खाली उतरलात की वरतूनच त्या सर्व मी दोऱ्या वरती टाकल्यामध्ये? होतो. ज्ञानोबा शिंदे आणि भागवत शिंदे खाली उतरले पाण्यात. अशा प्रकारची अशी कुठली घटना या आधी इकडे घडली का विहिरीमध्ये असं काय नाही, घडलंय? दुसरं कुठंच नाही घडली. ही पहिली घटना आमच्या इकडे. नक्कीच आपण जर पाहिलं तर अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची घटना जी आहे ते आलेगावच्या या शिवारामध्ये घडली आहे आणि सकाळपासूनच या नागरिकांनी तर बाहेर काढायला मदत केलीच आहे, परंतु अनेक जे आहेत ते या गावाच्या आलेगावचे जे युवक आहेत, नागरिक आहेत, ते देखील त्यांचे संपूर्ण हात जे आहेत ते या बचाव कार्यामध्ये झटत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, आलेगाव शिवार, नांदेड।